पाचवींची वर्गाचे आम्ही काही सभासद यांनी सिनियर फास्टांच्या बरोबर 2 वेळेला साधारणतः 4 ते 5 तास कंटिन्युअस चर्चा केली, विचारविनिमय केला. पण त्यांची एकच भूमिका आहे की जिथं प्रकृतीमुळे मी मतदारांना न्याय देऊ शकत नसेल तुम्ही काही जागा अजून याच्यावर विचारता नाही. पण मी जरी उभं राहिलं नाही तर पक्ष सांगेल आणि या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने जे जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी माझी स्वतःची तयारी आहे. पण मला निवडणुकीच्या प्रक्रियेतनं मुक्त करा हा अत्यंत आग्रहाचा विचार त्यांनी मांडला. आम्ही सगळ्यांनी बरेच तास चर्चा करून त्यांना आग्रह केला. परंतु एकंदर शेवटी एका विशिष्ट वयामध्ये प्रकृतीचे प्रश्न निर्माण झाले तर कामात मर्यादा येतात. जिथे समाधान नाही त्या ठिकाणी काम करण्यामध्ये गंमत नसते. आणि त्यामुळे शेवटी नाही झालं, इच्छा नसताना आम्ही त्यांची इच्छा त्यांची भूमिका मान्य केली. आणि ही जर करायची असेल तर पुन्हा आमच्या पुढे प्रश्न आला की हा सातारा जिल्हा आहे, प्रेम करणारा जिल्हा आहे, मनापासून पाठिंबा देणारा आहे आणि तुमच्यासारखे हजारो कार्यकर्ते कशाची अपेक्षा न करता चव्हाणसाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवून काम करणारे तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी मुद्दा आलो. जयंत पाटील आणि संसदीय मंडळ यांनी सांगितलं की सातारची केस वेगळी आहे, तुम्ही सतत त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि म्हणून 5,000 लोकांना मुंबईला बोलवायच्या ऐवजी प्रत्येक तालुक्यातल्या प्रमुखांचं मत काय हे जाणून घेण्याच्यासाठी शेवटी मी इथे यायचं ठरवलं. आणि मला आनंद आहे की तुमच्यापैकी प्रत्येक तालुक्यातल्या सहकाऱ्यांनी तुमची काही विचारधारा आहे ती या ठिकाणी मांडली. हा तुमच्या सगळ्यांचा जो विचार आहे तो पार्लमेंटच्या वर्गाच्या बैठकीच्या समोर उद्या मी येईन आणि नंतर पार्लमेंटची होळ याचा अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेईल. पण एका गोष्टीचा मला आनंद आहे की सगळ्या तालुक्याच्या सदस्यांच्या सहकाऱ्यांच्या चर्चेमध्ये त्यांनी साधारणतः ज्या सूचना केल्या त्या पक्षाच्या हिताचा विचार करूनच केलेल्या आहेत. एकापेक्षा अधिक काही सहकाऱ्यांची नावं आली. माझंही नाव त्या ठिकाणी काही लोकांनी सुचवलं किंवा अभियान सुचवलं. परंतु सगळ्यात राज्याची जबाबदारी, राज्याबाहेरची जबाबदारी या सगळ्यामध्ये मला अधिक लक्ष केंद्रित करण्याचा पर्याय नाही. आणि त्यामुळे ही जरी इच्छा असली तरीसुद्धा तिचा स्वीकार आज या ठिकाणी करता येत नाही. परंतु ज्या काही सूचना तुम्ही लोकांनी केल्या त्याचा विचार आम्ही निश्चितपणाने बसून आज उद्या 2 दिवसात 3 दिवसात हा करू. आणि जे काही पक्षाचं धोरण ठरेल, ज्यांची निवड होईल त्या सगळ्यांना पुन्हा एकदा लोकांच्यात नेऊन यशस्वी करण्याचं काम तुमच्या माझं सगळ्यांचं आहे. ते तुम्ही चिकाटीने कराल अशाच प्रकारचा विश्वास या ठिकाणी बाळगतो. तुम्हाला या ठिकाणी यावं लागलं म्हणजे तुम्ही एवढ्या छोट्या नोटीसने एवढ्या संख्येने आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सोपवतो. पवारांनी पण नाही म्हणून सांगितलं लढायला नाही. यानंतर मला काही लोकांच्या बोलायचं त्यांनी फक्त तर आपण पाहतोय साताऱ्यातून शरद पवार हे माध्यमांशी बोलतायत. श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतलेली आहे. मात्र मवियाची जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली. जिल्हाध्यक्ष सुनील श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, दीपक पवार, प्रभाकर देशमुख, विक्रमसिंह पाटणकर, कांतीलाल पाटील, महिला अध्यक्षा या सगळ्यांनी
आम्ही सांगतो नाही, काही लोकांशी साहेब बोलणार आहेत एका ठिकाणी. आता आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सकाळची वेळ असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या पक्षाबद्दलच्या आदरणीय पवार साहेबांबद्दलच्या भावना आपण व्यक्त केल्या, याबद्दल सर्वांचे अतिशय मनापासून मी